पृथ्वी सूर्याभोवती फिरते असं संशोधन हजारो वर्षापूर्वी मांडणारे आणि तिच्या परिभ्रमणाचा कालावधीही अचूक सांगणारे एक मुनी आपल्याकडे होऊन गेले। त्यांचं नाव होतं मय। आपल्याला ते माहीत नाहीत असो, संत ज्ञानेश्वरांनाही हे वैज्ञानिक सत्य माहीत होतं। कोपर्निकस आणि गॅलिलिओच्याही आधी माहीत होतं। त्यांनी ज्ञानेश्वरीत म्हटलंय, आणि उदो अस्ताचेनीप्रमाणे जैसे न चलता सूर्याचे चालणे तैसे नैष्कर्म्यत्व जाणे कर्मीचे असता। अर्थात सूर्याचा उदय आणि अस्त यामुळे तो स्थिर असूनही चालत असल्यासारखा दिसतो। तसंच कर्मयोगी कर्म करताना दिसत असला तरी निष्कर्मत असतो। सूर्य स्थिर असल्याचं प्रथम कोपर्निकसनं 1543 मध्ये सूचित केलं। नंतर गॅलिलिओनं 1610 मध्ये तसा सिद्धांत मांडला। ज्ञानेश्वरी 1290 मध्ये, म्हणजे गॅलिलिओच्या 325 वर्षे आधी आणि कोपर्निकसच्या 250 वर्ष आधी सांगण्यात आली। रामकृष्ण हरी मंडळी।